संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक स्पर्धा अर्थात कैलासवासी राजनप्पा मांजरेकर स्मृती क्रीडा स्पर्धा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आदरणीय गुलामभाई पेशीमाम स्टेडियम वरती रंगतोय क्रिकेटचा अद्भुत थरार। उपांत्य पूर्व फेरीचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल आणि त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त बॅटल आपल्याला इथे अपेक्षित आहे। अफजल महाड विरुद्ध युसुफ 11 पाबरा या दोन संघांमध्ये सकाळपासून आपण बघत होतो की सादला सलामीला येताना आता सादच्या ऐवजी आणलंय ते मनोजला। सुफियान मात्र वादळ बनून नॉन स्ट्रायकेडला हजर आहे। दोन सामन्यामध्ये सुफियाननं काय कमालीची बॅटिंग केली। आज खरं तर आजचा दिवस सुफियाननं गाजवला, यामध्ये कोणीही शंका घेणार नाही। नॉन स्ट्राइक एंडला सुफियान, स्ट्राइक एंड वरती मनोज, तर गोलंदाजी मार्क वरती आग ओकणारा गोलंदाज जयेश। अफजल महाड संघाचा एक तेज तर्राट गोलंदाज, खूप मोठा रनअप आहे आणि बॉब विलिस सारखा खूप लांबून तो धावत येतोय। समोर मनोज उजव्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघाला, बॅकफुटवर जात मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू शरीरापासून खूप लांब राहिला, निर्धाव चेंडू। व्हेरिएशन खूप महत्वाचं असते गोलंदाजाकडे। तुमच्याकडे वेग असून चालत नाही किंवा चांगला टर्न असूनही चालत नाही, अलीकडे तुम्ही बघताय की व्हेरिएशन सातत्याने चेंडूंमध्ये बदल करणारे गोलंदाज, वेगवेगळे अस्त्र धारण करणारे गोलंदाज हे तितकेच महत्वाचे ठरतात। गोलंदाजी मार्क वरती ओहो हो, इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, धक्का होऊ शकतो इथे, मात्र नेम चुकलेला आहे। एक धाव या ठिकाणी मिळेल ती, अर्थात पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय। चेंडू बॅटला स्पर्श केलेला नाहीये तर तो लेग बाईटचा इशारा आहे। एक धाव धावफलकावरती अतिरिक्तरित्या जोडली जाईल आणि धावफलक सुरू होतोय तो युसुफ 11 पाबरा संघाचा। अफजल 11 महाड विरुद्ध युसुफ 11 पाबरा या दोन संघांमध्ये रायगड जिल्ह्यातले दोन्ही संघ आहेत, बलाढ्य संघ, दोन्ही संघ ताकदवान आहे, मजबूत दोन्ही संघ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात शंका नाही। गोलंदाजी मार्क वरती आम्ही बघतोय गोलंदाज जयेश, स्ट्राइक एंड वरती सुफियान। यस, या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, ठासून भरलेली आहे। काय सुंदर फटका, 4। यावेळेस त्याने डोक्यावरती तो थंड बर्फाचा खडा घेऊन आलेला आहे किंवा कोलन वॉटरची घडी ठेवून आलेला आहे, पण पहिला फटका अत्यंत शांतपणे गॅप मध्ये खेळला, गली पॉइंट मध्ये घेतला 4 धावा। सुफियान ऑन स्ट्राइक, सामना करेल जयेशचा। पुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मिळतोय त्याला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, सीमारेषा बार, 4। सौंदर्य विलसत आहे। पहिला स्क्वेअर कट, दुसरा कव्हर ड्राईव्ह, हे नितांत सुंदर फटके आहेत। क्रिकेटचं सौंदर्य मैदानामध्ये तुम्ही बघताय। सुफियानच्या फलंदाजीतून दोन्ही फटके खूप शांतपणे आणि खूप सुंदर तंत्रामध्ये अत्यंत सुंदर फटके होते। या 4 धावांबरोबर धावफलकावर 9 धावा, षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, धावफलक 9। जयेश परत एकदा तयार। याबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक समोर असेल योगेश पेनकर, तिथे एस्टॅनवरती चेंडू मारण्याचा प्रयत्न योगेश पेनकर कडून सहसा नेम चुकत नाही। यावेळेस तसं पाहिलं तर फलंदाज सुरक्षित होते आणि त्यामुळे त्यांनी थोडा चेंडू बाजूला टाकलेला असावा।
नेमबाजी ही अत्यंत महत्वाची. यष्टीरक्षकाने मगाशी जर यष्टी उडवल्या असत्या नॉन स्ट्राईक एंडकडे तर सुफियान सापडला असता. नेमबाजी अत्यंत महत्वाची. या क्षेत्राकडे अजून कोणाचंही लक्ष गेलेलं नाहीये आणि मी सातत्याने त्याचा उल्लेख करत असतो. ओहो हो हो हो, इथे पाहायचंय चेंडू आकाशामध्ये, सुफियान बाद. मोठा धक्का, जयेशने काम तमाम केले. पहिले 2 षटक असं दाखवत होते की तो मॅरेथॉन इनिंग खेळणार आहे. एक दीर्घ इनिंग कडची त्याची तयारी आहे, परंतु या तयारीमध्येच विघ्न आलं आणि बाद झाला तो सुफियान. धक्का पहिला, धाव फलकावरती 9 धावा. युसुफ 11 पाबरा. षटक क्रमांक पहिलं अत्यंत अप्रतिम ठरलं, कारण सुफियान सारखा फलंदाज त्यांच्या तावडीत सापडला. अफजल 11 महाड संघ इथे पाहूया विजयाचं बिगुल वाजवतो की काय. विजयाचा पंचजन्य शंख कोण फुंकणार याचं उत्तर आपल्याला बघायचं. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं, तिथे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर होते. आता बॅटिंग पॉवर प्ले असेल, 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर जातील. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑफ ही रचना आपण पाहतो. सीमा 38 सर्कलच्या बाहेर आहे. कदाचित योगेश पेनकरचा मनोदय असावा. डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती जायचंय. त्याने क्षेत्ररक्षकाला डीप लॉंग ऑनला पाठवलंय आणि स्वतः योगेश पेनकर तुम्ही बघाल वाईडिश मिड ऑफला तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती मनोज आणि साद गंतारे. नॉन स्ट्राईक एंडला सकाळपासून सादनं चांगली स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मोठ्या इनिंग पासून तो लांब राहिलेला आहे. सुफियानच्या अनुपस्थितीमध्ये ही पोकळी त्याला भरून काढावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती अरसलान पल्लवकर. चेंडू आकाशामध्ये उंच उंच उडालेला, मात्र 1 धाव तिथून मिळेल ती मनोजला आणि युसुफ 11 पाबरा धाव फलक 2 अंकामध्ये पोहोचेल. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संध्याकाळच्या सुंदर रमणीय संध्याकाळी खरं तरी मॅच झाडांच्या सावल्या मैदान वेष्टीत करतायत. थोड्याच वेळानंतर सूर्याची सोनेरी सूर्यकिरण सुद्धा या मैदानाला झळाळी देतील. अर्थात क्रिकेटची झळाळी मात्र केव्हाच कोपरा ग्रुपने या मैदानाला दिलेली आहे. वाह, गॅप मोठा, काय सुंदर फटकाय. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. आमच्या पुण्याचे रिक्षा चालक सुद्धा एवढा गॅप काढत नाहीत. काय सुंदर गॅप काढला इथे. साद स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, खूपच लवकर खेळला हा फटका. टायमिंग फसल्यानंतर काय घडतं तुम्ही बघा. टायमिंगला त्यासाठी खूप महत्व आहे. अर्थात किती वेळ लवकर बॅट आली असेल, मला वाटतं सेकंदाच्या 100व्या भागामध्ये बॅट लवकर आली असेल, परंतु तेवढं टायमिंग सुद्धा खराब ठरू शकतं हे आपण बघितलंय. याबरोबर परत एकदा ड्राईव्हच्या मूड मध्ये फलंदाज होतो. यश फलंदाज होईल बाद. नेमबाजीची आम्ही चर्चा करत होतो, इथे तर एकलव्य होता. थेट यष्टा उडवल्या आणि साद गंतारेचा खेळ समाप्त. 2 गडी बाद, धाव फलकावर 14. बघा धाव फलकावरती आहेत धावा 14. 2 गडी बाद. साद गंतारे बघितला आपण, थेट यष्टा उडवल्या. या गोष्टी महत्वाच्या. अजून 2 टू गो.
या षटकामध्ये 2 बॉल अजून शिल्लक आहेत, तर धावफलकावर 14, 2 गडी बाद. जी चर्चा आपण करत होतो की 38 सर्कल वरून तुम्ही जर एष्ट्या उडवण्याचा सराव केला ना, तर तुम्हाला एका इनिंग मध्ये 2 फलंदाज बाद करता येतील आणि अधिकचा फायदा होऊ शकतो. प्रोफेशनल टीम्स या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं. स्लॉकिंग स्लिप स्लॉक केला चेंडूला, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, दिमाखदार षटकार. अर्सलान पल्लवकर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु मनोजनं सुंदर फटका दाखवला, चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. या षटकाराबरोबर 20 धावा षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना. पुन्हा एकदा स्लो, इथे पायचा रीड केला होता चेंडू, स्वीपचा हा फटका सीमारेषा पार, डीप कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली, मनोज ऑन फायर आणि दुसरा षटकारा पाठोपाठ चौकार. ला 15 धावा अर्सलन पल्लवकरने खर्च केलेले आहेत आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती 24 धावा. सुफियान बाद झाल्यानंतर धावफलक कसा पुढे जाईल अशी थोडीशी शंका होती, परंतु मनोजनं याची उत्तर दिलेली आहेत. एक चौकार एक षटकार दाखवला आणि पुन्हा एकदा इथे युसुफ 11 पाब्रा हा संघ देखील प्रति आक्रमण करू शकतो, हा संघ देखील लढू शकतो, हे तिथे दाखवून दिलेलं आहे मनोजनं. स्ट्राईक एंडवरती फहद, सुफियान आणि सात बाद झाल्यानंतर फैद मैदानामध्ये स्ट्राईक एनवर. याबरोबरच हो खूप लेट खेळला हा फटका, खूप लेट खेळला, चेंडू लवकर निघून गेला, निर्धाव तो चेंडू ठरेल धावफलकावरती पुढे. 24 धावा षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज जयेश, पहिलं षटक आपण जयेशनं टाकलेलं पाहिलं होतं, पुन्हा एकदा जयेशवरच धुरा सोपवलेली आहे, त्याचा स्पेल पुढे कंटिन्यू ठेवला जातोय. रनअप लांबचा आहे, परंतु त्याच्यामध्ये रिदम आहे, स्टान्स त्याचा चांगला आहे आणि डिलिव्हरी पोझिशन तुम्ही बघा, वा. याबरोबरच चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली येईल आणि झेल टिपला. इथे जयेशला अजून एक यश मिळतंय, फलंदाज फैद इथे होईल बाद. यांचं कोपरेटच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. अमोल नार्वेकर यांना विनंती करतो की आपण सुफियानबाईंचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. जयेशच्या हातामध्ये चेंडू आहे आणि फैसल नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंड वरती मनोजला आपण बघतोय. संध्याकाळच्या 17 मध्ये ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. मैदानाच्या सभोवताली बघितलं तर कोकणचं सुंदर दृश्य इथे बघायला मिळतंय. विहंगम हिरवाईनं नटलेला हा सगळा परिसर आणि त्यामध्ये सुंदर मॅच प्रेक्षकांना देखील साथ घालते. इथे बोट आकाशाकडे, मनोज बाद, धक्का क्रमांक 3, चौथा फलंदाज बाद. जयेश काय कमाल करतो इथे. इथे बघतोय आपण मॅच मध्ये जयेश कमाल करतोय, कमालीचा तोफखाना आहे. जयेश नावाची तोफ इथे धडाडते आणि या तोफेने काय कमाल केली तुम्ही बघताय. पहिल्या षटकामध्ये देखील सुफियानचा बळी टिपला. या षटकामध्ये लागोपाठ 2 फलंदाजांना बाद केले. अर्थात
विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहे. मगाशी यासिन मर्चंट सरांनी निश्चित प्रकारे काही हॅट्रिक्स आपल्याला सांगितल्या. या मैदानामध्ये तुम्हाला बघायचंय एक हॅट्रिक होईल का. एक असा गोलंदाज आहे की त्यानं हॅट्रिक घेतली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु 3 षटकामध्ये 3 चेंडू टाकले त्याने. बघा बरं का, 3 षटकामध्ये 3 चेंडू टाकले, 3 फलंदाजांना बाद केलं, हॅट्रिकची नोंद झाली. कशी झाली असेल ठरवा तुम्ही. ओ हो 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 हो, इथे पाहायचंय यश क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. 2 धावा इथे मिळत आहेत. पायचा चेंडू बॅटला स्पर्श करून गेलेला नाहीये. 22चा इशारा येतोय पंचांकडून आणि या 2 अतिरिक्त धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो थांबला होता धावफलक. 26 धावा. जसं आता हाडं गोठवणारी थंडी आहे ना, तसा धावा गोठवणारा हा गोलंदाज होता, परंतु अलगद धावा आता थोड्या पुढे जात आहेत. धावफलकावरती आहेत 26 धावा. याबरोबरच बाहेरची कड. हो हो हो, इथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या चुका टाळणं गरजेचं आहे. गोलंदाज त्याचे प्राणांतिक प्रयत्न करत असतो, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही तर मात्र अशा घटना घडू शकतात, संघ अडचणीत येऊ शकतो. 30 धावा धावफलकावरती. साथ खूप महत्वाची असते. हळव्या मनाला अस्वांची साथ हवी असते, निखळ आनंदाला हास्याची साथ हवी असते, निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हवी असते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची हवी असते. याबरोबरच खूप चांगला प्रयत्न आहे. अलोंग द कार्पेट चेंडू कव्हर पॉइंट रिजन वरून थ्रो येईल. 1 धाव आणि धावफलक पुढे असतील ती 31 धावा. नवऱ्याला बायकोची सुद्धा असू शकते, असावी लागते, बायकोला नवऱ्याची असावी लागते, तर संसार मजेशीर होतो, जीवन आनंदमय होतं. साथ खूप महत्वाची आहे. चांगल्या मित्रांची साथ असेल तर जीवनातला गोडवा खूप वाढतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही जयेशला आणि धावफलक मात्र हळुवारपणे पुढे जातोय. 3 षटकामध्ये 31 धावा 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये बनवलेल्या आहेत त्या युसुफ 11 पाबरा संघानं. शेवटचे 2 षटक आता शिल्लक आहेत. 5 षटकांची ही लढत आहे. गोलंदाजी मार्कवरती बदल. योगेशला आक्रमणावरती आणलं जातंय अफजल महाड संघाकडून. योगेश पेनकरचा आज मैदानावरचा समावेश खरं तर प्रेक्षकांनाही मोठा आनंद देणारा ठरला आणि योगेशने आज प्रेक्षकांना निराश केलं नाही. एक अर्धशतक ठोकलं, जवळपास मोठी इनिंग त्याने खेळली. 60+ धावा बनवल्या. 13 चेंडू मध्ये मात्र अर्धशतक ठोकलं. तोच योगेश पेनकर. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघाल धावफलकावरती आहे धावा 32. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये युसुफ 11 पाबरा. योगेश पेनकर या अगोदरच्या षटकामध्ये त्याने मॅच विनिंग गोलंदाजी देखील केली. शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची गरज असताना योगेशने चेंडू हातामध्ये घेतला. या विकेटवरती, सिमेंट विकेटवरती 55 यार्डच्या मैदानावरती 15 धावा रोखणं निश्चित अवघड काम आहे, परंतु या पठ्ठ्याने ते पूर्ण केलं. आखूट टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर. इथे ठरेल निर्धाव. या गोलंदाजाकडे मी योगेशला फार कमी वेळा गोलंदाजी करताना बघितलं. प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये गरज असेल तर गोलंदाजीला येतो तो, परंतु या खेळाडूमध्ये गुणवत्ता अफाट आहे. परमेश्वरांनी खास ऑर्डर देऊन अशी काही रत्न परमेश्वर तयार करत असतो आणि त्याचा साचा मोडून टाकलेला आहे. दुसरा योगेश पेनकर आता तयार होणार नाही. वाह वाह, काय सुंदर गोलंदाजी आहे. धावफलक इथे पुढे पोहोचेल तो 32 धावा. योगेश पेनकर गोलंदाजी मार्कवर. ओहो हो, स्लोवर वन चेंडू आकाशामध्ये झेल टिपला आणि योगेश पेनकरने काय हुशारीनं विकेट मिळवली पहा. अप्रतिम. तीस धावा. योगेश पेनकरचं षटक बघा तुम्ही. जिथे इतर गोलंदाजाने 9, 15, 7 अशा धावा खर्च केल्यात, योगेश पेनकरने 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव. धावा खर्च मगाच्या षटकामध्ये 15 हव्या असताना 3 धावा. मला वाटते भारतातल्या महिला सुद्धा एवढी काटकसर करत नसाव्यात. एवढी काटकसर करतोय हा खेळाडू.
धावा बनवताना तो खोऱ्यानं ओढतो आणि खर्च करताना एक एक अशी विचारपूर्वक खर्च करतो. इथे मात्र लयलूट केली जाते की काय. ओ हो, फलंदाज होईल बाद आणि झेल टिपला जातोय. काय थांबा, पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही बघतोय. क्षेत्ररक्षकानं अगदी कॉन्फिडन्स दाखवलं होतं. त्याची बॉडी लँग्वेज जाणून देते, कारण झेल घेतल्यानंतर तो 2 सेकंद एका जागेवरती उभा होता. जर त्याचा पाय स्पर्श असेल ना तर त्याने पाय चोरला असता किंवा थोडीफार अशी चोरी करण्याचा प्रयत्न केला असता जागेची. मला त्याच्या बॉडी लँग्वेज वरून जाणवलं नाही, पण पाहूया प्रत्यक्षात कॅमेरा वर्क आपल्या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर आहे. तिथे ही चोरी निश्चित पकडली जाऊ शकते. तेच चालू आहे. निश्चित अशा प्रसंगी आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतो. tenniscricket.in माध्यमातून सुंदर असं कॅमेरा वर्क इथे आपल्याला बघायला मिळते. अक्षय चिबडे, कॅमेरामन नरेश पाटील, हँडी कॅमेरा देव सर, तर राहुल निकुंबे कॅमेरामन. हसनैन शेख आज त्यांच्या ताफ्यामध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दाखल झालेले अजून एक व्यक्तिमत्व आहे. आणि या ठिकाणी कॅमेरा मध्ये स्पष्ट काही गोष्टी निर्देशित झालेल्या आहेत. हा आहे षटकार. इथे मिळतील 6 धावा. आणि कॅमेरा आल्यामुळं बऱ्याचशा गोष्टींना खर तर उजाळा मिळालेला आहे किंवा धावफलकावरती 6 धावांची वाढ होईल आणि 38 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना सीमारेषेच्या आतमध्ये झेल घ्यावा लागतो. 19व्या क्रमांकाचा नियम आहे बाउंड्रीज. हॅलो, आता या खेळाडूने एक षटकार मारलेला आहे, अजून 2 षटकार मारले तर सुफियान भाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याबरोबरच आपण बघतोय इथे ओ हो इथे होईल फलंदाज बाद आणि धावबादच्या रूपानं अजून एक यश, अर्थात 5वं यश मिळेल ते अफजल महाड संघाला. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती असतील धावा 39. 5 गडी बाद 39 धावा. युसुफ फाबरा. महाड योगेश पेनकर खरं तर अफजलभाई मेमन यांचे अतिशय आवडते खेळाडू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. त्यांनी संघाने निराश केलं नाही. आज अत्यंत सफाईदारपणे सगळे सामने जिंकलेले आहेत. या सामन्यामध्ये देखील खरं तर सकाळपासून जबरदस्त आव्हान युसुफ 11 पाबरा संघाने तयार केलेलं आहे. या सामन्यामध्ये देखील काही विकेट गेल्यानंतरही स्कोर निश्चित चांगला आहे. 39. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं आणि अखेरचं षटक मैदानामध्ये सुरू. ओमकार गोलंदाजी मार्कवर. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू ठरेल निर्धाव. लेंथ बॉल अत्यंत महत्वाचा ठरतो, विशेषतः डेथ ओव्हर मध्ये. तुम्ही वाईड यॉर्कर जा, कोणा मारा, अगदी इथं जर लेंथ बॉल ठेवले तर धावा निश्चित रोखल्या जाऊ शकतात. आणि जसप्रीत बुमराला आपण पाहतो अशा अनेक भारतामध्ये देखील गोलंदाज तयार होत आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. आपटला चेंडू इथे थोडासा आतमध्ये आलेला चेंडूला अक्रॉस द लाईन खेळलं. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगात. 1 धाव केवळ मिळेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा दाखवणारं क्षेत्ररक्षण अफजल 11 कडून आपण मैदानामध्ये बघतोय. धावफलक 40. स्पर्धेचं नियोजन तुम्ही बघत असाल तर मला वाटते महाराष्ट्रातील अशी एकमात्र स्पर्धा असेल की 4-5 महिने अगोदर नियोजन सुरू होत असेल. ज्यावेळेस माझ्या हातामध्ये एकही स्पर्धा नसते त्यावेळेस मला कोपरा ग्रुपचा फोन असतो, सर आपल्या या तारीख आहेत, तुम्ही सेव्ह करून ठेवा.
सगळ्याच मोकळ्या असतात तर लक्षात विशेष म्हणजे त्यामध्ये वेगळा विचार करायची गरज नसते. स्पर्धेच्या संघ निश्चित झाल्यानंतर तुम्ही बघितलं यावर्षी अत्यंत शानदार असा इनॉग्रेशन सोहळा देखील ट्रॉफीचा इनॉग्रेशन सोहळा आपण पाहिला. लॉट्स तिथे टाकण्यात आले. सगळ्या संघांची निश्चिती या स्पर्धेमध्ये खूप लवकर होते. प्रेक्षकांना आवडणारी स्पर्धा, खेळाडूंना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा, आयोजकांची मेहनत खरं त्यावेळेस फळाला येते. याबरोबरच फटका खेळला लॉंग ऑनला. योगेश पेनकर तिथे थ्रो देतो यष्टीरक्षकाकडे. या पाठीमागे देखील हेतू असावा. चांगले खेळाडू ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेतात, कारण आपण बघतोय की दोन्ही फलंदाज अफान आणि अब्दुल हे दोन्ही फलंदाज नवीन आहे. खरं तर धावफलक दाखवतोय 43 धावा. ओमकार, वाह वाह, शेवटच्या षटकामध्ये निश्चित अशा फटक्यांची गरज होती. स्लॉट मध्ये सापडला चेंडू, सीमारेषा पार, षटकार. वर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. अंडर 22 असलेला हा खेळाडू आज पहिल्यांदाच पाबरा संघाकडून मोठ्या स्पर्धेमध्ये उतरतोय आणि काय दिमागदार खेळ करतोय. तुम्हाला गुलबक्षीचं फुल माहित असेल. इतर फुलं ज्यावेळेस कोमेजतात ना, त्यावेळेस रात्रीचं हे फुल उमलतं आणि भरपूर असा सुगंध देतं, रात्रभर सुगंध देतं. हा खेळाडू आहे. त्यांची प्रमुख फुलं निस्तेज झाल्यानंतर मात्र सुगंध पसरवलाय तो अब्दुलनं. हो, उजव्याच्या बाहेर. यावेळेस धावापाय पुढे काढून चेंडूला ड्राईव्ह करायचा होता, मात्र प्रयत्न फसला. षटक संपलं. 5 षटकांचा खेळ संपेल धावफलकावरती. 49 विजयासाठी 30 चेंडू 50 धावा अफजल 11 महाड संघासाठी. मैदानामध्ये मॅन इन येलो जर्सी युसुफ 11 पाबरा दाखल होत आहेत. सकाळपासून सुफियाननं धमाकेदार फलंदाजी केली आणि त्या जोरावरती या संघानं निश्चित चांगले विजय मिळवले, नेत्रदीपक विजय मिळवले. या सामन्यामध्ये पाहायचे 50 धावांचं रक्षण करण्यासाठी आज युसुफ 11 पाबरा संघ काय कमाल करणार आहे, गोलंदाजीमध्ये कोणत्या योजना घेऊन मैदानामध्ये येणार आहे, तर योगेश पेनकरच्या झंझावाताला ते कसं रोखणार आहेत, याची सगळ्यांची उत्तरं आपल्याला शोधायच्यात. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. स्पर्धा मात्र सुरूच राहील, ही मॅच सुरूच राहील. मी मात्र विश्रांती घेईल, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. बघत राहा कोपरा ग्रुपचं दिमागदार आयोजन, अर्थात कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक 2022. ऐकत राहा यासीन भाई मर्चंट सरांना. थँक्यू. हॅलो, या ठिकाणी भोसले काका उपस्थित झालेले आहेत. कोपरा ग्रुपच्या वतीनं त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. अमोल नार्वेकर यांना विनंती करतो की आपण भोसले काकांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मंगू स्टार क्रिकेट क्लब माणगाव यांच्या माध्यमातून वाकळाई चषक 2022 स्पर्धेची तारीख 11 ते 14 फेब्रुवारी 2022. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर मंगू जाधव आणि रुपेश बोडेरे यांच्याशी संपर्क साधा.
आणि यांचा नंबर हवा असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार गुलाम भाई पेशमाम मैदान में, जहां पे पहला ओव्हर लेके आए हैं. पाभरासाठी एक खुशखबर आहे. जो कोणी खेळाडू गोलंदाज हॅट्रिक मारेल त्याला सुफियान भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सूरज करकरे. पहली गेंद फुलर लेन डिलीवरी थी, उसने बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था, मगर कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे. एक रन मुकम्मल आसानी के साथ करते हुए अपने साथी बल्लेबाज योगेश पेनकर को खेलने का मौका दिया. सलामी बल्लेबाज के रूप में योगेश पेनकर इसके पहले 2 मैच में मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए हैं और इस प्रतियोगिता पर उन्होंने अपनी छाप छोड़ी है. मगर ये मैच दोनों भी टीमों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. इस मैच में जीतना होगा, क्योंकि इस मैच को जो जीतेगा वही सेमीफाइनल में प्रवेश कर सकता है. पहला ओवर लेके आए हैं मनोज, और मनोज जानते हैं कि यहां पे योगेश पेनकर का विकेट बहुत ही मायने रखता है. हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद. 5 ओवर का यह मुकाबला, 30 गेंदों में 50 रनों की जरूरत. योगेश पेनकर पहली मर्तबा सामने है मनोज के, मगर ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को मिड विकेट के ऊपर से खेलने में हालांकि कोशिश कर रहे थे और एक कमाल का एफर्ट देखने को मिला. तालियों की गड़गड़ाहट, शानदार फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का ये एफर्ट हमें देखने को मिला. तकरीबन ये गेंद सीमा रेखा के बाहर जा रही थी, मगर हवा में उस गेंद को टैप किया था और सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही उसे सीमा रेखा के अंदर धकेल दिया था. और इस वजह से योगेश पेनकर को इस स्ट्रोक के ऊपर मात्र 2 रनों पर संतुष्ट होना पड़ा. इस 2 रनों के साथ रनों की संख्या 3 रन. अगली गेंद मनोज की फिर से एक बार. जी हां, फुल टॉस बनाकर देखिए खुद, हालांकि ये नीचे गिर चुके हैं, मगर गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. नजरों के बारे में मैं जरूर कुछ कहना चाहूंगा. इस बल्लेबाज को गेंद सही मायनों में बहुत ही क्लियर दिखती है और उनका जजमेंट, उनका अंदाजा इतना सही होता है कि गेंद वहीं पे आने वाली है. इस टप्पे पे गेंद आने वाली है इसका अंदाजा पहले ही लगा लेते हैं और पहले ही पोजीशन बनाकर खेलने के लिए जगह भी लेते हैं और बहुत ही खूबसूरती के साथ, टाइमिंग के साथ उस गेंद के ऊपर प्रहार करते हैं. कमाल का स्ट्रोक था. हालांकि बॉडी बैलेंस देखिए, पूरी तरीके से वो जमीन पर गिर चुके थे, मगर फिर भी 4 रन वसूले. अगली गेंद मनोज की. जी हां, इस मरतबा थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी अक्रॉस द लाइन. उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलना चाहा था, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर फिर से एक बार 1 रन यहां पे जुटा लिया. इस 1 रन के साथ रनों की संख्या 8 रन. 4 गेंदों में 8 रन. हालांकि मैं गेंदबाज मनोज की भी सराहना करना चाहूंगा, क्योंकि इन दोनों भी बल्लेबाजों के सामने गेंदबाजी करना और वो भी 30 गज के दायरे में अपने आप एक बहुत बड़ी बात मैं कहूंगा. आहा, जोरदार अपील पगबदा के रूप में, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं. लेग बिफोर द विकेट का यह अपील था. लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 9 रन स्कोरबोर्ड पर. और फिर से एक बार दर्शक दीर्घा में देखिए, उल्लास भरा वातावरण, तालियों की गड़गड़ाहट और शोरगुल यहां पे नजर आता हुआ. ये होना बहुत ही जरूरी है, तब जाके मैदान में एक रंगत और मैदान का रंग खिला खिला नजर आता है. मनोज ने सही मायनों में काफी प्रभावित किया है, क्योंकि इन 2 बल्लेबाजों के सामने वो गेंदबाजी कर रहे हैं. 30 यार्ड सर्कल के बाहर मात्र 2 खिलाड़ी है ऑन साइड की दिशा में. ऑफ साइड की दिशा में भी एक लॉन्ग ऑफ तैनात. अगली गेंद मनोज की, और आखिरकार ओवर पिच गेंद थी उनके स्लॉट में
और उस गेंद को पहुंचा दिया पार्किंग लॉट में। कमाल का छक्का। इक्बाल नजीर मौलाना यांचं या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. अमोल नार्वेकर यांना विनंती करतो की आपण इक्बाल नजीर मौलाना यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. चलिए हम फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे अफवान आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। सूरज एक रन बनाकर खेल रहे हैं, जबकि योगेश एक छक्का और एक चौके की सहायता से 13 रन बनाकर खेल रहे हैं। और फिर से एक बार यहां पे पावर प्ले लिया है दूसरे ओवर में, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अफवान के ऊपर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सूरज करकरे। फिर से एक बाहर जोरदार अपील एक फॉर द विकेट का, मगर अंपायर जी टस से मस नहीं हुए, इस अपील से बिल्कुल प्रभावित नहीं हुए। इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया था और इसी वजह से इस अपील को अंपायर जी ने सिरे से खारिज कर दिया। लेग बाय के रूप में फिर से एक बार एक रन यहां पे मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 16 रन। शायद गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। अगली गेंद अफवान की। आहा, ये देखिए फिर से एक बार बैठक, गेंद इस मरतबा डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या कमाल का स्ट्रोक है, लाजवाब बल्लेबाजी। संख्या 22 रन, 22 रन ऑन स्कोर बोर्ड। दूसरा ओवर प्रगति पर अफवान के रूप में। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे मनोज ने, इस ओवर में भी रन बरसते हुए। बॉलिंग मार पे शायद दिक्कत पेश आई गेंदबाज अफवान को। फिर से एक बार अपने बॉलिंग मार पे लौटते हुए 10-12 कदमों का रनअप, राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है योगेश पेनकर के सामने। फिर से एक बार उसी जगह पर गेंद फिर से एक बार हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन। को अफवान करे तो क्या करे, इसी सोच में डूबे हुए इस बल्लेबाज को किस तरह से रोका जाए। कौन सी ऐसी जड़ी बूटी होगी, कौन सा ऐसा नींबू होगा जो यहां पे घुमाना होगा, इसी विवंचना में करे तो क्या करे। बहुत बड़ा सवाल निशान अफवान के सामने। फुल टॉस गेंद और उसे खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, नो बॉल करार दिया। आम तो आम और गुठलियों के भी दाम। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए रन मिलेंगे यहां पे 5। तेज तर्रार गेंदबाजी करने का प्रयास और इसी वजह से बीमर यहां पे देखने को मिला इस मर्तबा। अच्छी गेंद, हालांकि फ्री हिट योगेश पेनकर के सामने गेंदबाजी करना सही मायनों में फ्री हिट
के वक्त बहुत ही मुश्किल था, मगर अफान की मैं सराहना करना चाहूंगा। अफान ने बहुत ही अच्छी गेंद यहां पे प्रस्तुत की है। बल्लेबाज योगेश के पास कोई जवाब नहीं था। इसी तरह की गेंदबाजी करनी होगी। बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ तकरीबन 1 से 1.5 फुट घूमी और थोड़ी सी नीची भी रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, कोई ताल्लुक नहीं। लगातार 2 गेंदें बिंदी। इस तरह की अगर क्वालिटी और क्लास आपके पास है तो आप योगेश पेनकर को भी रोक सकते हो। यह अफान को अपने आप को समझाना होगा। जी हां, हवा में गेंद जरूर है, मगर शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद फिर से एक बार डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। गोली की रफ्तार से फास्ट आउट है, आउटफील्ड है, इसका फायदा मिलता हुआ 4 रनों के लिए। कोपरावच्या वतीनं आम्ही स्वागत करीत आहोत। सुशांत पाटील यांना मी विनंती करतो की आपण स्वप्नील करडे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। और देखिए, ये पब्लिक है, सब कुछ जानती है, अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ पहचानती है। ये पब्लिक है। धीरे धीरे अपने घर की तरफ रुख करते हुए या प्रेक्षक ठिकाणी स्वप्नील करडे यांचं यथोचित मान सन्मान करत आहेत सुशांत पाटील। त्यानंतर वैभव चालके यांचं सुद्धा स्वागत करतील सुशांत पाटील। यानंतर शेखर सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतील। त्यानंतर तसेच स्वप्नील महाप्रभुकर यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज हरीश फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे उतार दिया था। लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा, मगर बल्लेबाजों के ऊपर कोई दबाव नहीं है और इसी वजह से आसानी के साथ 1-1 रन बनाकर भी इस मैच को जीत सकते हैं। इस सिचुएशन पर आ चुके हैं, वो जानते हैं यहां पे जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। योगेश 3 छक्के और 3 चौकों के सहायता से खेल रहे हैं 33 रन बनाकर नॉट आउट स्ट्राइक एंड पर। इस प्रतियोगिता में हमेशा की तरह योगेश फुल फॉर्म में इन टच बल्लेबाज नजर आ रहे हैं। जी हां, ये देखिए प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से और योगेश पहुंचे 37 रन पर। जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार किया है, गेंद डीप मिड विकेट को चीरती हुई निकल गई, फिर से एक बार 4 रनों के लिए। अब सिर्फ योगेश है ये देखना बाकी है। 41 रन पर योगेश बल्लेबाजी कर रहे हैं। इसके पहले भी उन्होंने 50 का आंकड़ा इस मैदान पर लगाने का करिश्मा किया है। ये लीजिए, फिर से एक बार हेलीकॉप्टर अपना चलाया, फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और योगेश नॉट आउट रहे 47 रन पर। आणि या सब इस धावा नाबाद ज्याने ठोकल्या तोच योगेश पेंडकर ठरतोय सामनावीराचा मानकरी। हॅलो, या ठिकाणी क्रीडा रसिकांसाठी खुश खबर आहे की उद्या याच ठिकाणी एक्झिबिशन मॅच होणार आहे। तीर्था 11 अर्थ माणगाव आणि अफजल 11 श्रीवर्धन या 2 संघामध्ये उद्या एक्झिबिशन मॅच होणार आहे।
अफजल 11 संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हॅलो. शुभेच्छा असतील. या ठिकाणी मी स्वप्नील कर्डे, वैभव चालके, शेखर सावंत आणि ध्रुव सुदेश मोरे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ध्रुव या वरती या. अफजल 11 महाड हा संघ आज आपण पाहतोय